सगळं तोंड पूर्ण भिजवलंय आणि आणखीन काहीतरी हे आणखीन कचला बॅक टू बॅक. या चला बघा लाईक करा आणि सबस्क्राइब करा मित्रांनो. इकडे फुपा आणि हे बघा कतला टाकायला त्याला दोरा नाही काय नाही गेला तर गेला. बघा बबलीच्या नादी लागून असं असते. हाय गाईज, गुड मॉर्निंग मित्रांनो. हाय गाईज, गुड मॉर्निंग मित्रांनो. आणि स्वागत आहे तुमचं एक नवीन फिशिंग व्हिडिओमध्ये. आणि खूप दिवसांनी आपण आलेलो फिशिंगमध्ये. आणि इकडे बघा मोरगावन डॅममध्ये आपली फिशिंग चालू. आणि मागं आपण टाकलेली इथं कथल्याची जाळी, कथला राहू. चला बघू. जाळ्याच्या कैचीवर आलेलो इथं. पहिला दिवस आहे, कसं काय रिझल्ट राहते कसं काय नाही बघू. जाळे काढायला सुरुवात केलेली आहे आणि 7 बोट आहे ते, 7 उंगलीची जाळी आहे ते. 7. आणि आजपासून तुम्हाला रेग्युलर व्हिडिओ बघायला भेटेल. आणि फास्ट जाळ बघत आहेत आपण. चला कधी बघून होती बघू. आणि इथं माशी असल्याने वाटायला लागलं. आणि फायनल मित्रांनो माशी हे बघा कथला मित्रांनो. कथला थोडक्यात जाळ्यात आपल्याला बवणी झालेली आहे. आणि हे बघा कथला 1 ते 1.5 किलोचा आहे. मार्केटमध्ये जर घ्याल तर 200 रुपये किलो. आणि आमच्याकडून पाहिजे असेल तर तुम्हाला फक्त आणि फक्त 150 रुपये किलो. ते बी जिवंत कथला भेटेल. आणि म्हणून झोपून काढायला जाळे ओढून काढावं लागतात मित्रांनो. आणि जर तुटलेली असली, मोठी माशी असली, अरे बाप्पा जायचं वाटायला लागले. जखमून धोल्याला खरकट बवणी टाकलेली आपली खरी माशी आणि कतलाच मित्रांनो. बघा डबल एक कतला फ्रेश आहे, फ्रेश एकदम. आणि तेवढा काही गुतला बी नव्हता खास. नेमका चला आजच्या दुसरा कतला आहे. तर यासाठी लाईक करा. आणि कोणाकोणाला कतला माशी खायला आवडते ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कानूचे बी फिशिंग व्हिडिओ तुम्हाला रोज बघायला भेटतील. आता आणला काढून म्हणून थोड्या रचायला जाळी टाकून ठेवतो. म्हणजे फोन आला. चला 2 मासे तर झाले. 1 किलोच्या जवळपास जाळे बी झालेत. 3 किलो जाळे आहेत आपले. 3 किलो. सध्या वातावरण खराब आहे तर तेवढा माल गवसत नाही. कधी येते माशी दिसतोच आजच्या दिवसाची. अरे बघा असे कच्चे झाले की धुवून घ्यायचे. कारण त्याच्यावर मळ राहत नाही. मळ जर खायला जेव्हा आपण उद्या जाळे टाकतो ना तेव्हा माल निघत नाही. धुवायचे. हां त्याच्यामुळे धुवून गरजेचे आहे. आणि जास्त पण मोठमोठाले गच्चे नाही हो द्यायचे, नाही तर मग जाळे निघत नाहीत. किचनला बघा कसा बगळा भंडारी बगळा म्हणजे डबल फोन आला. झाडं लागलं होतं खाली. पहिले किती झाड होते पिचून. माशी वाटायला लागले आता. गच्च्या धुवून टाकू पहिले. पुन्हा ती माशी आली गच्च्याच पाडून देत खाली. चला 100% येणार आहे माशी. कोणती ती बघू. आणि मित्रांनो राहू आला. बापरे काय साईज आहे मित्रांनो. बघा 2-2.5 किलो, 3 किलोच्या आसपास मित्रांनो. एकदम जबरदस्त साईज. हे बघा खाली. तर चला राहूसाठी लाईक करा, सबस्क्राईब बी करा. सगळं तोंड पूर्ण भिजवलंय. आणि आणखीन काहीतरी हे आणखीन कतला बॅक टू बॅक. चला लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि असंच फ्रेश राहू जर खायचं असेल कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा काय साईज आहे राहूची.
कॅमेऱ्याचं पाणी उडायलं म्हणून. हे बघा बघा मित्रांनो एकदम बिग साईज आहे. हे बघा नेक्स्ट लेवल. दोन हो, मासे भाई. एकाच जागेवर. तर या एकाच मोमेंट साठी जागेवर. लाईक करा आणि सबस्क्राईब बी करा आणि खायचे असताना तर कॉन्टॅक्ट कमेंट करायला विसरू नका. हे बघा. हे बघा. अरे 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 हे बघा. याला काढायला म्हणून आता माल नाही पडा. आणि मग याला खतात काढून टाकायला. हे इकडे फुपा. आणि हे बघा कतला टाकायला लागलो खरेच आपण. हम्म. राहू खरंच मित्रांनो खूप जबरदस्त साईज आहे एकदम. ओके, ओके. फ्रेश एकदम. बघ फडफडायला ते किती. अशाच जिवंत माशा खायसाठी हे comment बघा करा. एकटा. कमेंट करायला अजिबात विसरू नका. हे बघा काय साईज. आणि आता सकाळून लागलेला आहे वाटतं मी तो नाही. हे बघा जाळे फाडून काढायला आपण. काऊन की पुढून निघतच नाही. शेपटी पण काढायला. बघा असा लाल परी आहे मित्रांनो. लाल परी राहू कोणाकोणाला खायला आवडते कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा. जर खायचं असेल तर एकदा अवश्य भेट द्या. होलसेल रेट मध्ये भेटून जाईल. आणि मोठा असा 2-3 किलोचा लयच भर लागते. बघा नाही. आणि याला आम्ही खाणार बी येतो मस्त लगेच. राहू करी बनवणार आहेत. त्याचा बी तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटणार. हे बघा जल टाकून म्हणून खाते. जल टाकून मला गेलाय टाकून खरेच. आता बघू पुढी कोणती. चला आता आणखी तिकडे आमचा सचिन फिशिंग आहे ते बघा ते बी जाळ बघायला. तो मोबाईल बघायला काय. अरे काय झालं माशीला. आणि याच बरोबर स्पर्श संपलाय मित्रांनो. संपला. इथं स्पर्श संपलाय आपला. तर तुम्हाला आजचा हा फिशिंग व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवड असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असताना तर सबस्क्राईब करा. तर चला भेटू द्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. टाटा बाय बाय मित्रांनो. बबलीच्या आधी लागलेला आहे आमचं सचिन दा. बघा आहे का मोबाईलला दोरा नाही काय नाही गेलं तर गेलं. बघा बबलीच्या आधी लागून असं असतं.